हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि मी आलेलो बीडमध्ये यशवंत उद्यान इथं. तर आता आपण हे जागेला एक्सप्लोअर करूच जरा. गाईज, मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इथं विहीर टाईप दिसन. त्यामध्ये पाणी आहे का बघूत आपण. नाही, बारीक हौदासारखं आहे ते, बारीक हौदा असल्यासारखं. आणि आता मी तुम्हाला इथली डिटेलमध्ये आपण इथं एक्सप्लोअर करूत काय काय मंदिर आहेत काय नाही तर. आणि त्या विहिरीच्या साईडलाच एक मंदिर आहे, दत्त मंदिर आहे तिथं. म्हणजे त्या विहिरीच्या साईडलाच एक दत्त मंदिर पण आहे. आणि मी इथं लहानपणी यायचो तेव्हा, मी इकडं आमच्या धनगरपुऱ्यातल्या घराकडे येतो तेव्हा. मध्ये आल्यानंतर हे एक सेंटर पॉईंट असू शकते ह्याचं, म्हणजे इथून आपण सेंटरला आहोत असं वाटतंय. तर इकडे एक हे पण आहे, काय म्हणतात त्याला, जिम्नॅस्टिक. म्हणजे तिथं एक्सरसाइज पण करू शकतो आपण. तुम्हाला मी दाखवतो आता तिथं काय आहे. तर आता आपण जाऊच मेन मंदिरांकडे, म्हणजे जे इथं मेन मंदिर आहेत. तर इथं 3-4 मंदिर आहेत. तुम्हाला मी एक एक करून हे मंदिर सगळे दाखवतो. तर हे इथं आहे गणपतीचं मंदिर पहिलं. त्याच्यानंतर इथं हे दत्त मंदिर असेल, पण आता त्यामध्ये मूर्ती नाही, काही नाही. आणि इथं काहीतरी आर्ट बनवल्यासारखं आहे. तर गाईज, इथं एक मुलगा भेटलेला आपल्याला. त्याचं नाव युवराज आहे. तू कुठे राहतोस? तिथे गांधीनगर. तर तिकडे तू येत असतो खेळायला. आणि हा इथं खेळायला येत असतो. तर इकडं अशी मुलं पण येतात खेळायला विकेंडला. इथं अजून एक मंदिर आहे. मला एक्झॅक्टली माहीत नाही कोणत्या देवीचं का देवाचं आहे, पण देवाचं खंडोबाचं दिसायला लागलं मला हे मंदिर. तर आणि नेक्स्ट म्हणजे इकडं पण काय आहे, इथे एक मंदिर आहे पुन्हा आपल्या समोर. जाऊन नेक्स्ट आपण येतो. म्हणजे छोटे छोटे मंदिर बांधून ठेवलेले तिथं. आणि इथं काहीतरी जुनं आहे, काय म्हणतात आपण त्याला, मला माहीत नाही. पण एक जुनं मंदिर असेल किंवा एक घर असेल ते. तिथं आहे मारुतीचं मंदिर पुन्हा. आणि पुन्हा इकडं साईडलाच त्याच्या मारुतीचं मंदिर आहे. खूप जास्त इथं मंदिर आहेत आणि शांत वातावरण आहे एकदम. कोणच नाही. इव्हन हा विकेंड आहे पण तरी इथं कोणच दिसाय नाही मला. हे इथं एक प्रसिद्ध हे होते संतामाई म्हणून. तर त्यांचं एक मंदिर बांधलेलं आहे इथं. आणि त्यामुळेच हे उद्यान मे बी कदाचित मी अशी स्टोरी ऐकली होती की त्यांच्यामुळेच हे उद्यान बनवलेलं आहे. आणि ह्याला चमन पण असं एक नाव आहे. तर मला ते मुलगा सांगत होता की ह्याला चमन पण म्हणतात. तर आता आपण काय करूत, ह्याच्या पूर्ण एक राऊंड मारून घेऊत आणि बघूत आपल्याला अजून काय दिसतंय का. तर इथे गार्डन म्हणून पण ह्याला ओळखलं जातं, कारण की इथं गार्डनच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मागं तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवलं की इथं जिम्नॅस्टिकचे थोडे डबल बार सिंगल बार असे काही होते. तर आपण त्याला एक गार्डन म्हणून पण ओळखू शकतो. आणि मी आता ह्याला सगळीकडे राऊंड मारायला लागलो. एक राऊंड मारल्यानंतर आपण मी बघायला लागलो तिथे काय काय अजून दुसरं आहे जे मी एक्सप्लोअर करू शकतो. आणि ह्याच्या जस्ट पलीकडे म्हणजे नदी आहे, बिंदुसरा रिव्हर आपण ज्याला म्हणतो. तर हे बिंदुसरा रिव्हरचे एक किनाऱ्यावरती पण आपण ह्याला म्हणू शकतो की बिंदुसरा नदीच्या किनाऱ्यावरती आहे. खूप मोठं एक वडाचं झाड आहे. किती मोठं असेल ते, किती जुनं असेल आपण सांगू शकतो नाही त्याला. खूप मोठं आहे. आणि इथं शेतीसारखं पण आहे काहीतरी. इथं रोपवाटिका म्हणून आहे, तिथं रोपं लावलेले आहेत झाडाचे. मे बी हे झाडं नंतर दुसरीकडे लावायचे असतील, त्यांचा प्लॅन असेल काहीतरी. तर इकडे एक झाडं खूप जास्त आहेत आणि खूप मोठे मोठे झाड आहेत, बघू शकता तुम्ही. आता माझा पूर्ण राऊंड झालाय आणि ह्याला 2 गेट आहेत. एक म्हणजे मी जिकडून आलतो ते गेट, म्हणजे ह्या मंदिरांच्या पलीकडलं. आणि एक गेट आहे जे बॅक गेट म्हणू शकतो आपण त्याला. ते असे 2 गेट आहेत ह्याला. 2 गेट म्हणून आपण शकतो. आणि तिकडून जरा खराब म्हणजे नदीचं एक रिव्हर साईड म्हणू शकतो आपण त्याला, ते पण आहे तिथं. तर इथून गाईज ह्या गार्डनमध्ये जायला किंवा या रोप वाटिकामध्ये जायला एक रस्ता आहे. तर इकडं आणि मी जे इथून जातोय म्हणजे हा रस्ता, तर ह्याच्या साईडला जे एक विहिरीसारखं आहे. आणि इथं ऑब्व्हियसली युआर अँड इंडिया, तर इंडियामध्ये कचरा असणारच, नो डाऊट. तर इथं त्या विहिरीमध्ये केलेल्या लोकांनी खूप जास्त कचरा, कारण की ह्या त्यांचं जन्मसिद्ध हक्क आहे कचरा करायचा.
जर एखादी जागा पीससाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी असणार तर इंडियन्स तिथं कचरा 100% करणार. म्हणून तिथं त्यांनी त्यांचा एक जन्मसिद्ध हक्क ठेवून दिलेला आहे आणि त्या विहिरीमध्ये जिथं विहीर आहे तिथं कचरा करून टाकलेला आहे. आपण ते जर झाड बघितलं होतं मोठं झाड, तिथं अजून एक वडाचं मोठं झाड आहे आणि ह्याला आत्ता ते सण होता कोणता ते, तर त्यासाठी दोरा पण बांधलेला तुम्ही माझ्या मागे बघू. इथं पाण्याची सोय पण करून ठेवलेली, पण ॲज युजल जिथं मिसमॅनेजमेंट असू शकतं. तर पाणी पहिलं असं नाही पण आता सगळे नळ ते तोडलेले आहेत, कारण की लोकांना जमत नाही सुविधा दिलेल्या. एक गोष्ट इथं ऑब्झर्व केली ती म्हणजे इथं जे हे आहेत असे बांधून ठेवलेले किंवा असे डबे लावलेले, तर त्याच्यामागं कारण काय असेल, तर त्याच्यामागं कारण मला वाटतं हे असेल की ते पक्ष्यांना बसायसाठी किंवा त्यांना रेस्ट करायसाठी ते बनवून ठेवलेले. कारण की पाऊस येतो तेव्हा त्यांना चिमण्या किंवा त्याचे पक्षी असेल ज्यांना ते सहन होत नाहीत त्यांच्यासाठी बनवून ठेवलेलं असेल ते. तर गाईज आता मी पूर्ण एक्सप्लोर केल्यानंतर ही जास्त मोठी जागा नाही पण चांगली जागा आहे. जर तुम्हाला एक बीडमध्ये म्हणतात ना पार्क नाही किंवा काही नाही, तर इथे येऊन बघू शकता आहे. आणि इथं मे बी हे तिकीट काउंटर असेल आणि इकडे एक तिकीट काउंटर असेल, पण आता दोन्ही पण बंद आहे आणि त्याच्या अवस्था बघू शकता. मध्ये कुत्रे आहेत खतरनाकवाले, ते मला पण काही करू शकतात म्हणून मध्ये जायचं कॅन्सल. मी तुम्हाला सांगितलं होतं गाईज की आज आहे रविवार, आज रविवार आहे आणि ॲक्च्युली मी एक्सप्लोर करायला आलतो. तर तुम्ही माझ्या बॅक साईडलाच बघू शकता बाजार भरलेला किती जास्त गर्दी आहे. पण लोक त्यांच्या लाईफमध्ये बिझी आणि मध्ये इव्हन थोडीच जनसंख्या होती, म्हणजे खूप कमी जण होते. तर आपण ह्यापासून हेच बघू शकतो की लोक किती बिझी इथं, त्यांना लाईफ बघायला किंवा त्यांना थोडंसं रेस्ट करायला टाइम नाही. इव्हन आज रविवार असून बाहेर तुम्हाला शेकडो लोक दिसतील आणि मध्ये एक सुद्धा नाही. आणि इतर यायचा रस्ता खूप जणांना माहीत असेल, पण तरी पण मी एकदा सांगतो. तुम्ही जर इकडून आलात आंबेडकर पुतळ्यापाशी, तर डायरेक्ट तुम्ही इथं आलात की 50 मीटर किंवा 100 मीटरवरतीच इथं तुम्हाला असं बॅनर दिसन, सॉरी अशी इथं तुम्हाला कमेंट दिसन आणि डायरेक्ट तुम्ही मध्ये जाऊ शकता. आणि जर तुम्ही इकडून आलात म्हणजे ह्या साईडनी, तर तुम्हाला यायला लागेल साठे चौकामधून. बीडमध्ये शिवाजी पुतळ्यापासून जर तुम्ही साठे चौकामध्ये आलात आणि साठे चौकमधून डायरेक्ट खाली आलात का, तर एक तुम्हाला नदीचा ब्रिज लागेल बिंदुसरा रिव्हरचा. तर त्या ब्रिजच्या थोडं 50 मीटर आलं की तुम्हाला हेच